नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. युनिट इनडिफाइनाइट इंटिग्रेशन टॉपिक सिंपल इंटिग्रेशन. रूल ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन यामध्ये आपल्याला आज ह्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टाईपच्या एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. ही व्हिडिओ आपण जर बघितली नसेल तर वरती आयकॉन बटन त्यावरती प्रेस करा, तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटेल. आज आपल्याला ह्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. बघा, यामध्ये आपल्याला एक्झाम्पल जर आपण बघितले तर आपल्याला अंडररूटमध्ये एक्स आलं तर ते एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं यावरती आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. बघा, नेहमीप्रमाणे आपण सोल्युशन लिहिताना सुरुवातीला जे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे त्याला आपण आय कन्सिडर करतो. बघा, प्रॉब्लेम ह्याच टाईपमध्ये येतो. इव्हॅल्युएट, जितके इंटिग्रेशनचे एक्झाम्पल आपण बघू त्याला इव्हॅल्युएट असाच वर्ड दिला जातो आणि आपल्याला ही टर्म फाइंड करायची. सो आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. आपल्याला जी टर्म दिली आहेत ती आपण आय म्हणून कन्सिडर करूया. बघा, आपल्याला टर्म दिसते एक्स स्क्वेअर इंटू अंडररूट ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे अंडररूट म्हणजे काय असतं तर 1/2 असतं. ओके, सो आपण ह्या अंडररूटला 1/2 पॉवरमध्ये कन्वर्ट करून राईट करूया. सो आपल्याला टर्म भेटणार आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 1/2 इंटू डी एक्स. बघा, आपण जर बघितलं तर आपल्याला इथे बेस सेम दिसतोय. बघा, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन असेल आणि बेस सेम असेल त्यावेळेला आपण पॉवरची ॲडिशन करतो. सो आपल्याला ही टर्म अशी राईट करता येईल इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू. बघा, इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल कारण इथे दिसते आपल्याला 2, म्हणजे सपोज आपण असं राईट करणार आहे 2 + 1/2 आणि डी एक्स. हे ज्यावेळेला आपल्याला सॉल्व करायचं असेल त्यावेळेला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला त्याला सॉल्व करता येईल. बघा, 2 × 2 दॅट इज 4. सो आपण एक्सच्या पॉवरला लिहिणार आहोत 2 × 2 दॅट इज 4. 4 + 1 दॅट इज 5. सो आपण इथे राईट करतोय 5 अपॉन, बघा 2 × याच्या बेसला काही नाही म्हणजे 1 प्रेझेंट असतो. सो 1 × 2. सो सोल्युशन मिळते आपल्याला 2 आणि डी एक्स. मग आता आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ते ॲक्च्युली आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे, मग बघा आता इथे एक्स रेज टू एन म्हणजे एक्स रेज टू आपल्याला नंबर दिसतोय. सो आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे एक्स रेज टू एनचा, एक्स रेज टू एन. ओके, सो बघा म्हणजे आपण काय करणार आहे एक्स रेज टू जो आपल्याला नंबर दिला आहे त्या नंबरमध्ये आपण एक डिजिट काय करणार आहोत प्लस करणार आहोत आणि तो आलेला नवीन पॉवर ती आपण परत एकदा डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. ओके, आणि पुढे लावतो +c. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला यूज केला तो आपण सिन्स म्हणून राईट करूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेज टू एन + 1 अपॉन n + 1 + c. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज केला आहे. आता परत इथे आपल्याला सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनच ती टर्म सॉल्व करता येईल. म्हणजे बघा काय येईल एक्स रेज टू, बघा 2 × 1 दॅट इज 2, 2 + 5 दॅट इज 7 अपॉन 2 × 1 दॅट इज 2. सो आपल्याला आन्सर मिळत आहे एक्स रेज टू 7/2 अपॉन 7/2 + c. आपल्याला माहिती आहे एक मोठा डिनोमिनेटर असेल आणि त्याच्या परत डाऊन साईडला आपल्याला जर डिनोमिनेटर टर्म दिसत असेल तर ती काय होती न्यूमरेटरला मल्टिप्लाय होत असते. ठीक आहे, सो आपल्याला फायनल सोल्युशन मिळत आहे 2, फायनल सोल्युशन मिळत आहे 2 अपॉन 7 आणि फक्त ही टर्म न्यूमरेटरमध्ये आपण शिफ्ट केली आणि आता न्यूमरेटरमध्ये जी टर्म दिसते ती आपण राईट करूया एक्स रेज टू 7 अपॉन 2. पुढे दिसतं आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज +c. ठीक आहे, सो आपल्याला हे मिळालं आहे फायनल सोल्युशन. ठीक आहे, ओके. बघा, ह्या टाईपचं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते बघूया आपण. नेहमीप्रमाणे आता जसं आपण रूट दिलेलं असेल, ठीक आहे, सिन्स रूट दिलं असेल तर आपण त्याला काय कन्सिडर करतो 1/2 कन्सिडर करतो. सेम इथे पण आपल्याला त्याच टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघा मी घेतोय सोल्युशन. पहिल्यांदा आय इज इक्वल्स टू आपल्याला जी टर्म दिली ती आपण कन्सिडर करूया. आता ही कन्सिडर करत असतानाच आपल्याला माहिती आहे रूट म्हणजे आपण 1/2 घेतो. सो आपण इथेच टर्म राईट करताना घेऊया एक्स रेज टू 1/2 घेऊया आणि नंतरनं ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे
1 प्लस एक्स आणि डी एक्स. ठीक आहे. सो बघा आय इज इक्वल्स टू, आता आपण ह्या टर्मनी याला मल्टिप्लाय करत चालूया, म्हणजेच आपल्याला टर्म मिळते आहे इंटिग्रेशन ऑफ एक्सनं आपण ह्या 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय मिळतं आहे एक्स रेस टू 1/2 मिळतं आहे. बघा मध्ये प्लस साईन आहे. सो आपण एक काम करूया, याच्यासोबतच इंटिग्रेशनचं साईन पण लगेच सेपरेट करून घेऊया. म्हणजे इथे मी डी एक्स मला ही फर्स्ट टर्म मिळाली, इथे प्लस आहे म्हणून मी प्लस दिलं. पुढची टर्म आपल्याला मिळते एक्स रेस टू 1/2 इंटू एक्स आणि नंतर मिळत आहे डी एक्स. ठीक आहे. सो आता हा जो टर्म आहे एक्स रेस टू 1/2 म्हणजे आपल्याला इथे एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला जो आपण आता इथे यूज केला आहे तो आपल्याला डायरेक्ट यूज करता येणार. ठीक आहे. पण इकडे जर बघितलं तर इथे 2 बेस दिसतात आणि पॉवरला आपल्याला एक नंबर दिसतोय. सो ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची. ठीक आहे. सो फर्स्टचं इंटिग्रेशन मी लगेच घेत नाही, त्याला ॲज इट इज ठेवूया आणि नंतर सेकंड स्टेपमध्ये दोघांचं सोबत इंटिग्रेशन करूया. बघा प्लस इंटिग्रेशन ऑफ, इथे मी बेस एकदा राईट करून घेतला. आता इथे दिसतंय 1/2 आणि इथे पॉवरला काही नाही म्हणजे कोण प्रेझेंट असतंय 1. सो बेस ज्या वेळेला सेम असतं त्यावेळेला पॉवरचे काय करतो आपण ॲडिशन करतो. म्हणजे आपल्याला नेक्स्ट आपल्याला जी टर्म बघायला भेटणार आहे ती कशी भेटणार आहे 1/2 प्लस 1 आणि डी एक्स ह्या टर्मचं आपल्याला आता इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल. ओके. सो बघा आपल्याला इथे एक्स रेस टू 1/2 दिसतोय, क्लिअर होतं आहे. एक्स रेस टू 1/2 दिसतंय आणि इथे जर बघितलं तर 1/2 प्लस 1 दिसतंय म्हणजे आपण याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करू शकतोय. ओके. सो बघा नेक्स्ट स्टेप आपल्याला भेटते इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मी लगेच घेत नाही आहे, एक्स रेस टू 1/2 मी ॲज इट इज ठेवतोय डी एक्स. इथे बघा आपल्याला टर्म भेटते एक्स रेस टू, बघा 2नं मी 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 आणि 2 प्लस 1 दॅट इज 3. सो 3/2 आणि डी एक्स. ठीक आहे. सो आता आपण याचं इंटिग्रेशन घेऊया. बघा आय इज इक्वल्स टू एक्स रेस टू काय घेतो आपण जो नंबर आहे तो ॲज इट इज घेतो आणि त्याच्यामध्ये एक नंबर काय करतो ॲड करतो आणि जी आलेली नवीन पॉवर आहे तीच आपण काय करतोय डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. प्लस इथे पण सेम करणार एक्स रेस टू 3/2 आहेत त्याच्यामध्ये एक नंबर ॲड करणार आणि जो नंबर मिळाला आहे तोच आपण काय करणार डिनोमिनेटरमध्ये राईट करणार. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेले म्हणून आपण काय लावणार आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके. सो बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये आय इज इक्वल्स टू आपण याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. परत मी 2ने 1ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 1 प्लस 2 इंटू 1 2 इंटू 1 दॅट इज 2 2 इंटू नाही सॉरी 2 प्लस बघा आपण एक्स घेतला आता इथे दिसतंय 1/2 प्लस 1. आता याचं सिम्प्लिफिकेशन आपण करतोय. सो 2 इंटू 1 दॅट इज 2 2 प्लस 1 दॅट इज 3 3/2. सो इथे पण आपल्याला टर्म मिळते 3/2 कारण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहेत. सो आपल्याला टर्म मिळाली 3/2 प्लस इकडे बघा एक्स रेस टू 2 इंटू 1 दॅट इज 2 2 प्लस 3 दॅट इज 5. सो आपल्याला टर्म मिळते 5/2 आणि इथे पण टर्म आपल्याला मिळणार आहे 5/2 पुढे मिळत आहे प्लस सी. आता आपल्याला माहिती आहे मोठा डिनोमिनेटर असेल त्याच्या परत डिनोमिनेटरला टर्म येत असेल ती काय होती न्यूमरेटरला मल्टिप्लाय होते. सो आपल्याला टर्म मिळते आय इज इक्वल्स टू 2/3 आणि आता न्यूमरेटरला जी टर्म राहिली ती राईट करूया आपण एक्स रेस टू 3/2 प्लस इथे 2 वरती जाईल दॅट इज 2/5. न्यूमरेटरला ही टर्म दिसते एक्स रेस टू 5/2 प्लस सी. सो आपल्याला हे मिळालं आहे फायनल सोल्युशन आणि जो आपण फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 एकनं पॉवर आपण इन्क्रीज करतो तीच पॉवर आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो आणि इंटिग्रेटेड कॉन्स्टंट राईट करतो. ही स्टेप आपण कुठे यूज केली इथे ज्यावेळेला आपण इंटिग्रेशनचं साईन काढलं त्यावेळेला आपण यूज केली. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. बघा इव्हॅल्युएट 1/√(x) प्लस ब्रॅकेट 1 प्लस 1/x dx ह्या टर्मचं आपल्याला आता सोल्युशन घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम आपण जिथे रूट दिसते तिथे आपण काय कन्वर्ट करणार आहे 1/2 मध्ये त्याला कन्वर्ट करणार आहे. सो बघा याचं सोल्युशन कसं राईट करता येईल आपल्याला आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा ह्या टर्मला आणि मी मल्टिप्लाय पण लगेच करत चालतो म्हणजे जेणेकरून आपल्या स्टेप्स पण कमी होत चालतील. बघा इथे दिसतंय 1/x रेस टू 1/2. ठीक आहे. आणि यांनी याला 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला हेच आन्सर येणार आहे प्लस 1 बघा
काय येतं याचं x⁻² आणि इंटू इथे काय एक्स आणि एकच्या पॉवरला काय नंबर आहे 1. ठीक आहे. सो मी ब्रॅकेट कंप्लीट करतोय आणि लास्टला आपण देतोय dx. ठीक आहे. आता इंटिग्रेशनचं साईन सेपरेट करत चालू आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय भेटणार आहे बघा x⁻². आता हा जर आपण बघितला हा कुठे आहे आपल्याला डिनोमिनेटरमध्ये आहे. जर याला जर आपल्याला न्यूमरेटरमध्ये आणायचं असेल त्याची पॉवर आपल्याला काय करावं लागेल मायनसमध्ये घ्यावं लागेल. डिनोमिनेटरमध्ये ती काय प्लस आहे, न्यूमरेटरमध्ये आली तर ती काय होईल मायनस होईल. जर डिनोमिनेटरमध्ये मायनस असती तर न्यूमरेटरमध्ये आल्यावरती काय झालं असती प्लस झाली असती. सो डिनोमिनेटरमध्ये ही प्लस आहे, याला जर मला न्यूमरेटरमध्ये आणायचं असेल तर पॉवर काय होणार आहे -1/2 होणार आहे आणि dx होणार आहे प्लस. आता इथे बघा इंटिग्रेशन ऑफ 1/. आता आपण याला वरती नेण्याआधी याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. म्हणजेच काय येईल x⁻². बघा इथे 1/2 आहे आणि इथे काय 1 आहे ना, म्हणजे दोघांचे काय होणार आहे ॲडिशन. 2ने मी 1ला मल्टिप्लाय केला दॅट इज 2. 2 + 1 दॅट इज 3/2. हे एकच्या पॉवरला असेल 3/2 आणि नंतर काय असेल dx. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ x⁻² -1/2 dx प्लस. बघा याला मी आता न्यूमरेटरमध्ये येतो म्हणजेच काय होत आहे x⁻³ -3/2 होतं आहे आणि इंटिग्रेशनचं साईन मी काय करतोय कंप्लीट करतोय. क्लिअर लक्षात आलं का आपण याला न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलो कारण आपल्याला हा फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा होता. ठीक आहे. x⁻n म्हणजे आपल्याला हे रिझल्ट यूज करता येईल. ठीक आहे. आणि डिनोमिनेटरमध्ये असतं तर आपल्याला तो रिझल्ट नसता यूज करता आला. ओके, म्हणून आपण याला पहिला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केलं. आता आपण हा फॉर्म्युला यूज करूया. बघा आपल्याला आन्सर काय भेटणार आहे x⁻² इंटिग्रेशन इज इक्वल्स टू बघा x⁻² इथे काय -1/2 आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 1 ॲड करायचं आहे फॉर्म्युल्याप्रमाणे. ठीक आहे. फॉर्म्युला चेंज होणार नाही. इथे मायनस साईन आला तरी फॉर्म्युला तोच राहणार आहे, इथे प्लस साईन आला तरी फॉर्म्युला तोच राहणार आहे. आता जी नवीन पॉवर भेटली आहे ती आपण डिनोमिनेटरमध्ये ॲज इट इज राईट केली आहे. प्लस इथे बघा x⁻² -3/2 दिसतोय, याच्यामध्ये आपण 1 ॲड करतोय आणि जी आलेली नवीन पॉवर आहे -3/2 + 1 आपण ती ॲज इट इज राईट केलं आणि पुढे दिलं आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट. ओके, क्लिअर होते सगळ्यांना. आता बघा नेक्स्टमध्ये आपण काय करूया याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. बघा I इज इक्वल्स टू x⁻²ने 1ला मल्टिप्लाय केला दॅट इज +2 आणि -1 +2 आणि -1. सो आपल्याला आन्सर काय भेटणार आहे +1 आणि डिनोमिनेटरमध्ये बघा 2 × 1 दॅट इज 2 म्हणजे आपल्याला पॉवर मिळाली +1/2. ओके, नेक्स्ट प्लस इथे बघा आता x⁻² ह्या 2ने मी याला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2 × 1 सो 2 म्हणजे काय मिळत आहे +2 आणि -3 +2 आणि -3. सो सोल्युशन मिळतं आपल्याला -1 अगेन 2 × 1 दॅट इज 2 आणि सेम आता हीच पॉवर आपल्याला डिनोमिनेटरमध्ये येईल -1/2 + c. थोडंसं सिम्प्लिफिकेशन स्टेप आपण राईट करूया थोडंसं व्यवस्थित प्रॉपरली. बघा 1/2 म्हणजे आपण काय केलं होतं रूटचं 1/2 केलं होतं. सेम त्याचप्रमाणे आपल्याला 1/2चं काय राईट करता येईल √x राईट करता येईल. बघा इथे मायनस साईन आहे म्हणजे आपण प्लस मायनस जर केलं तर आपल्या आन्सर काय मिळणार आहे मायनस मिळणार आहे आणि डिनोमिनेटर जर बघितला आपण तर तो काय होतो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो म्हणजे आपल्या इथे मिळणार आहे 2. आता बघा इथे काय दिसतंय x⁻² -1/2 दिसतंय. सो आपण याला काय करणार आहे डिनोमिनेटरमध्ये आता शिफ्ट करणार आहे कारण मायनस पॉवर आहे ती जर आपण डिनोमिनेटरमध्ये शिफ्ट केलं तर ती काय होणार आहे प्लस होणार आहे. सो x⁻² काय येईल 1/2 येईल. सो येत आहे +c. सो आपल्याला आन्सर मिळत आहे I इज इक्वल्स टू √x -2 अपॉन बघा 1/2 म्हणजेच आपण त्याला कसं राईट करतो अंडररूटमध्ये. सो √x + c. सो विच इज अवर फायनल सोल्युशन. आणि जी आपण आता टर्म राईट केली आहे जो फॉर्म्युला आपण यूज केला आहे तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करतोय. सिन्स इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल्स टू x⁻n + 1 अपॉन n + 1 + c. ओके, येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एक्झाम्पलचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, ते ह्या टाईपचे एक्झाम्पल असणार आहेत. बघा आपण जे एक्झाम्पल आता घेतले सेम त्याच टाईपचे आणखी काही एक्झाम्पल आहेत. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करूयात. ओके, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत
ह्या चॅनलची लिंक शेअर करा. आपण दररोज संध्याकाळी 7 PM व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. सो चॅनलला नोटिफिकेशन येईल. सो ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं पाहिजे. त्या चॅनलला नोटिफिकेशन आयकॉन असतं ते तुम्ही हिट केलेलं पाहिजे.